नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमात अभ्यासपत्रिका 12 जी आहे साहित्य विचार त्यावरती यापूर्वी चर्चा केलेली आहे. आपण आतापर्यंत आपल्याला जे अभ्यासक्रमात या सत्र 6 साठी जे घटक आहेत त्यामध्ये शब्दशक्ती या प्रकरणावरती आपण चर्चा केली. यामध्ये आपल्याला शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दाच्या कोणत्या 3 शक्ती आहेत, त्या तिन्ही शक्तींचं स्वरूप काय आहे, वैशिष्ट्य काय आहे ते सोदाहरण आपण पाहिलं. शब्दाच्या ज्या मुख्य 3 शक्ती आहेत अभिधा, लक्षण आणि व्यंजना यावरती आपण चर्चा केली. त्यानंतर जी चर्चा झाली ती दुसरा घटक रसविचार. आता खरं तर हा भारतीय रसविचार हा जसा भारतात आहे तसा पाश्चात्यांकडे आहे. तर हा विचार मोठा आहे तरी सुद्धा आपण जे मूलभूत असे रसाची सैद्धांतिक चर्चा आहे ती आपण केली. रस म्हणजे काय, त्या रससूत्र भरतमुनी यांनी मांडलेलं रससूत्र यावरती चर्चा केली. त्यांनी जे स्थायीभाव सांगितले आणि रस त्यावरती आपण चर्चा केली. त्यानंतर भरताचं रससूत्र त्याचाही विचार आपण केला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या प्रकरणामध्ये आपल्याला 2 भाग होते. त्याचा दुसरा भाग म्हणजे काव्यानंद मीमांसा. यात 2 अंगाने विचार होता. एक कवीला होणारा, जो साहित्याची निर्मिती करतो त्याला होणारा आनंद, आणि जो त्या साहित्याचा आस्वाद घेतो तो म्हणजे रसिक किंवा वाचक, त्याला होणारा आनंद, याचं स्वरूप काय आहे त्या संदर्भानं ही चर्चा होती. यातच आणखी एक महत्त्वाचा भाग होता की जसं व्यक्तीला सुखाच्या गोष्टी, सुखात्मक गोष्टी ज्या अनुभव येतात तसेच त्याला म्हणजे आनंद होतो, तसं दुःखातनं त्याला आनंद होतो का, हा एक प्रश्न होता. तो म्हणजे करुण रसानंद. तर त्यामध्ये ॲरिस्टॉटलचं कॅथार्सिस, विरेचन ही जी त्यांनी उपपत्ती मांडलेली आहे किंवा त्यानं सांगितलेला सिद्धांत कॅथार्सिसचा, त्यावरती आपण चर्चा केली. आणि विश्वनाथांचा केवलानंदवाद या अनुषंगानंही आपण चर्चा केली. तर हे सगळे मुद्दे आपण पुन्हा एकदा त्यावरती लक्ष द्या. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जो पाहायचा घटक आहे तो म्हणजे घटक 3रा, साहित्याची भाषा पाहायचा आहे. तर हा साहित्याची भाषा या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे आपण बघूया. तर पहिला मुद्दा आहे तो व्यवहार भाषा, शास्त्र भाषा आणि साहित्य भाषा किंवा ललित भाषा जे आहे त्यातले साम्य भेद आपल्याला समजून घ्या. म्हणजे या तिन्हीमध्ये भाषेचा उपयोग होतो, पण त्याचं वेगळेपण काय, यात काय फरक पडतो याविषयी आपल्याला माहिती करून. त्यानंतर साहित्याचे माध्यम काय असतं, तर साहित्याचं माध्यम हे भाषा असतं, तर तिची वैशिष्ट्ये काय. त्यानंतर साहित्य भाषेत असणारं सौंदर्य, ज्यामुळं व्यवहार भाषा, शास्त्र भाषा पासून ती वेगळी ठरते. आणि साहित्य भाषेची विविधता म्हणजे शैली, विविधता याचा अर्थ शैली. प्रत्येक लेखक आपली एक लेखनाची शैली भाषेची वापरत असतो. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आता जी आपली चर्चा चालेल ती या घटक 3च्या अनुषंगानं. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आपला जो मानवी जीवन प्रवास आहे किंवा मानवाची उत्क्रांती, मानवाचा जन्म या पृथ्वी तलावर झाला, तर हे सगळं होत असताना मानव ज्या वेळेला त्याची उत्क्रांती होत गेली, तो उत्क्रांत अवस्थेत आला, त्यावेळेला तो समूह करून राहायला लागला.
आपला एक गट तो करून राहू लागला, कळप करून राहू लागला. आणि त्यामुळंच माणसाला काय म्हणतात, समाजशील किंवा समूहशील प्राणी तो एकत्र राहतो. हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. माणूस एकटा कुठेही राहत नाही, तो समूहाने राहतो, एकत्र राहतो. आणि मग असं समूहानं राहत असताना ज्या वेळेला तो समाज करून राहतो, समूह करून राहतो, त्याला एकमेकाशी संपर्क त्याला करायचा आहे. त्याला आपल्या गरजा भागवायच्या आहेत. प्रत्येकाच्या गरजा असतात आणि हे गरजा भागवताना, एकमेकाशी संपर्क करताना त्याला एका साधनाची गरज भासू लागली, एका माध्यमाची गरज भासू लागली. आणि आपण भाषेच्या उत्पत्तीमध्ये या माणसानं भाषा निर्माण कशी झाली ज्या उत्पत्त्या पाहिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला त्याचा अंदाज आलेला आहे की कशी भाषा निर्माण झाली आहे. त्या वेगवेगळ्या ज्या थेरी, जे वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले, बो थेरी, डिंग डॉंग थेरी, सिंग सॉंग थेरी, अशा ज्या काही थेऱ्या मांडल्या गेल्या, त्याचा अर्थच असा आहे की भाषा काही आपोआप निर्माण झालेली नाही, तर एक गरज, एक संपर्काचं माध्यम, एक साधन, आणि जी देवाणघेवाण होणार आहे आपल्या आपल्या समूहाने राहताना प्रत्येकाच्या गणित काही देवाणघेवाण, ते सोपस्कार जे आहे ते सोयीचं व्हावं म्हणून माणसाला जो त्यानं साधन निर्माण केलं ते म्हणजे भाषा. आणि या भाषेमुळेच काय होतं, समाजाचं अस्तित्व टिकून राहतं. आज आपण सगळे महाराष्ट्रात राहतो ते मराठी भाषिक, म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे महाराष्ट्रात ते भाषेमुळं, मराठी भाषेमुळं आहे. कर्नाटकातले कानडी लोक बोलतात, त्यांचा समूह ते कानडी भाषेनं एकत्र आहे. तर भाषेमुळं समाजाचं अस्तित्व राहतं, इतर लोकांबरोबर आपला संपर्क साधला जातो आणि त्यासाठी भाषेचा उपयोग हा होत आलेला आहे. समाजातील इतर घटकांबरोबर संपर्क साधण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी याला आपण संज्ञापन, संप्रेषण असं म्हणतो. तर भाषा हे संप्रेषणाचं, संदेश वहनाचं प्रमुख साधन आहे. आणि या साधनाचा उपयोग करून आपण म्हणजे मानवी जीवनातील जे भाषेचं स्थान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. भाषा जर नसेल, कल्पना करा भाषा नाही आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवायच्या आहेत, काय कराल? पर्याय आपल्या पुढे दोनच पर्याय, म्हणजे एक हावभाव करणं, आपल्याला जे पाहिजे ते मागवून घ्या, किंवा आवाज देणं. दुसरं काय? तर हे एका मर्यादेपर्यंतच चालतं, पण त्याच्या पलीकडे आपल्याला गरजा, आपल्या ज्ञानाच्या गरजा भागवायच्या असतील तर आपल्याला भाषाही महत्त्वाची आहे. आपल्याला आज ज्ञानाचा विस्फोट झाला, वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. तर ते मिळवताना तुम्हाला आता आपण मराठी भाषिक आहोत, पण जी समोर संगणकाची, कम्प्युटर वगैरे जे IT क्षेत्र आहे त्यातली ज्ञान मिळवायचं, ती पुस्तकं इंग्रजीमध्ये येतात. मग अनाईसे आपल्याला इंग्रजी पण आलं पाहिजे, इंग्रजीचं ज्ञान असलं पाहिजे, हे भाषेचं ते ज्ञान असेल तरच ती काय होईल, आपल्याला देवाणघेवाण करता येईल. म्हणून आपल्या मानवी जीवनात पहिल्यांदा महत्त्वाचं काय की इथे जरी आपल्याला मुद्दा साहित्याची भाषा असला तरी भाषा हे काय आहे हे समजून घ्या. आपण आपल्या भाषाशास्त्राच्या अभ्यासपत्रिकेमध्ये भाषेचं स्वरूप पाहिलेलं आहे. भाषा ही एक चिन्ह व्यवस्था आहे. प्रत्येक जो आपला कंठातनं ध्वनी निघतो त्याला एक एक आपण चिन्ह दिलं, त्या चिन्हातनं ती भाषा बनली वगैरे. हे सगळं जरी असलं तरी एक भाषेचं मानवी जीवनातलं स्थान काय आहे महत्त्वाचं, त्या दृष्टीनं हा विचार आहे की भाषा ही समाजासाठी निर्माण झाली. भाषा ही एक सामाजिक संस्था आहे
असं आपण भाषाशास्त्रात किंवा विज्ञानामध्ये त्याचाही विचार केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं येत असतात. म्हणजे माणसाची गरज, माणसाचं पहिलं वैशिष्ट्य तो समूहशील प्राणी आहे. समाज करून राहतो, एकत्र राहतो आणि ते एकत्र राहत असताना त्याला इतर लोकांशी संपर्क साधण्यासाठी काय करावं लागतं, भाषेचा माध्यमाचा त्यानं उपयोग केला. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे भाषेचं मूलद्रव्य जे आहे ते शब्द आहे. या शब्दांचा वापर आपण जसा रोजच्या व्यवहारामध्ये करतो तसाच तो साहित्यात करतो, तसाच तो शास्त्रीय वाङ्मयात करतो. आणि म्हणजे तिन्हीकडं व्यवहार भाषा असू दे, शास्त्र भाषा, साहित्य, तिन्हीमध्ये भाषेचा वापर होतो. पण त्याचे जे संदर्भ आहेत, त्या भाषेचे जे संदर्भ आहेत ते काय असतात, वेगळे वेगळे असतात. म्हणून त्यातला साम्यभेद आपल्याला लक्षात घ्यावा. जी आपली रोजच्या व्यवहारातली भाषा आहे ती तत्कालिक असते. विशिष्ट संदेश आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवला की तिचं कार्य थांबतं. पण भाषेच्या व्यवहारात ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्या तात्कालिकते नसतात. तर त्याच्यात काय असते, आपण संदेश वहन करत असतो, शब्द योजना करत असतो. म्हणजे आपला भाषा व्यवहार हा नुसता तात्कालिक असत नाही. साहित्य म्हणून ज्यावेळेला आपण त्या भाषेचा वापर करत असतो त्यावेळेला ते वाङ्मय म्हणताना आपलं काय होतं, एक मौखिक म्हणजे आपण मुखानं काही बोलतो, गाणी वगैरे तस म्हणी म्हणतो ते, आणि दुसरं लिखित म्हणजे भाषा आपण मौखिक पण वापरतो आणि लिखित स्वरूपातही वापरतो. काही जे आदिवासी लोक आहेत आपल्याकडे त्यांची भाषा तर केवळ बोलीच आहे, त्याला लिपी नाही. ज्यांना लिपी आहे त्या भाषा काय झाल्या, लेखनबद्ध झाल्या. म्हणजे आता आपली मराठीची पूर्वी मोडी लिपी होती, आता आपण देवनागरी लिपीत वापरतो. तर ह्याला लिपी मिळाली मराठीला, म्हणून ती ग्रांथिक रूप किंवा लिखित स्वरूप घेऊ शकली, हे लक्षात घ्या. आता जे निर्माण ज्याला लिखित पद्धतीनं साहित्य होत असतं त्याला ते शब्दांनी होत असतं. पण मौखिक साहित्याचं काय, मौखिक स्वरूपातही वाङ्मय निर्मिती चालू असते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये पूर्वीच्या काळी दळणकांडण केलं जात होतं, तर ते दळणकांडण करताना जात्याचा वापर व्हायचा. म्हणजे एकीकडे ती जात्याची घरघर तो ध्वनी, आणि त्यावरती म्हटले त्या बायका आपलं श्रम कमी व्हावं म्हणून त्या स्त्रिया दळणकांडण करताना काही गाणी उत्स्फूर्तपणे म्हणायच्या, ज्याला आपण आज जात्यावरल्या ओव्या म्हणतो. तर हे वाङ्मय आहे, हे लक्षात घ्या. हे साहित्य आहे, त्याला आपण लोकसाहित्य म्हणतो. त्याचा निर्माता कोणी असत नाही. त्याचे तो ती परंपरेनं एकाच्या मुखातनं पडले दुसरा ऐकतो, तो परत तेच बोलतो, अशा पद्धतीनं ते पुढे पुढे चाललेलं असतं. तर यामध्ये आपल्याला दिसेल लोकगीतं आहेत, लोककथा आहेत, म्हणी, उखाणे, हे सगळं मौखिक वाङ्मय आहे. म्हणजे लग्नप्रसंगी उखाणे घेतले जातात. तर ते प्रत्येकजण आपापल्या सोयीनं त्याला जे ज्ञात आहे त्या ज्ञातात जुळणी करून तो ते मांडत असतो. कुठेही असं लिखित स्वरूपात ते पाठांतर केलेलं नसतं. मौखिक वाङ्मय हे पाठांतरास योग्य होईल अशी त्याची रचना असते. त्यामध्ये लयबद्ध छोटी छोटी वाक्य असतात, पुनरुक्ती असते. ही त्याची वैशिष्ट्य, छोटी छोटी वाक्यरचना तिथे असते. लिखित वाङ्मयात अशी बंधनं आढळत नाहीत. भाषेचे जे विविध प्रकार पडतात किंवा आविष्कार आपल्याला दिसतात त्यामध्ये व्यवहार भाषा, शास्त्रीय भाषा आणि साहित्याची भाषा असे प्रकार आपल्याला दिसतात. म्हणजे आता मूळ भाषेची रूपं दोन,
एक मौखिक रूप आणि दुसरं लिखित रूप. मौखिकरित्या पण वाङ्मय निर्मिती होते आणि लिखित स्वरूपातही वाङ्मय निर्मिती होते. मौखिक वाङ्मय हे पाठांतरानं काय होतं, पुढच्या पिढीकडे जातं किंवा ते जतन करून ठेवलं जातं. लिखित वाङ्मय हे लेखन करून जतन करून ठेवलं जातं. तर असं हे भाषेचं जे रूप आहे, त्यावरची चर्चा मित्रांनो आपली होती. तर ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार. तोपर्यंत धन्यवाद.